मेहकर येथे रविदास हरळ्या समाज संघातर्फे BRCF कॅडर कॅम्पचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात साजरा। बार्की तालुक्यातील मेहकर येथे श्री संत रविदास हरळ्या समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जानेवारी रोजी BRCFचे कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून BRCFचे कॅडर कॅम्पचे राष्ट्रीय अध्यक्ष RB राजोनकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष केशव साळवे, मुख्याध्यापिका ललिताताई वाघमारे, मीनाताई जाधव, मुख्याध्यापक बसवकल्याण, उमेश बोरोळे, गोपाळ सूर्यवंशी, पत्रकार दत्ता साबणे, ज्ञानेश्वर कांबळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन उमेश बोरोळे यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव कांबळे होते। कार्यक्रमाला नरसिंग सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, पंढरी सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, मोहन कांबळे, विजयकुमार कांबळे, केरबा कांबळे, अशोक कांबळे, राम कांबळे, भरत वाघमारे, शेषराव कांबळे, हनुमंत कांबळे, बसवराज कांबळे, रुपेश कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, रसिका कांबळे, सुनंदा कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे, फुलाबाई कांबळे, नारायण कांबळे, लिंबाजी कांबळे तथा मेहकर परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सर यांनी केले। आभार उल्हास सर यांनी मानले। असा विद्वान जन्माला येणार ना, असा विद्वान जन्माला येणार ना। संत रविदास वाणी कुणीच होणार ना, संत रविदास वाणी कुणीच होणार ना, संत रविदास वाणी कुणीच होणार ना, संत रविदास वाणी कुणीच होणार ना। मारते अस्पृश्य तरी 52 राज्याचे राज झाले शिष्य। जरी जन्माने होते मारते अस्पृश्य। अँटी सोशल एलिमेंट्स जो शिकलेला समाज जो आहे ना, हा समाजापासून स्वतःला लांब ठेवतो। सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश BB सावंत म्हणतात की आजचा शिकलेला वर्ग हा आपल्याच महापुरुषांच्या विरोधामध्ये काम करणार आहे। सत्यपाल महाराज जे खंजिरी घेऊन कार्यक्रम करतात, तुमच्याकडे कधी आलेत का? माहिती आहेत ना? ते खूप साध्या भाषेत समजावतात। बाल्या बाल्याचा बाप, बाल्याची बाली 10 बाय 10ची खोली। काय? बाल्या बाल्याचा बाप, बाल्याची बाली 10 बाय 10ची खोली। म्हणजे आपलं एक कुटुंब भले 10 बाय 10ची खोली असेल, परंतु माझ्याकडे भरपूर काही आहे, मी खुश आहे, समाधानी आहे आणि त्याच्या पलीकडचं विश्वच काही नाहीये, अशा आयुर्भावामध्ये लोक जगत असतात। म्हणजे समाज हा शब्द जो आहे ना, याच्याशी त्यांना बिलकुल काही देणेघेणे नसतं। मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की आजकाल लोक समाज हेच विसरलेले आहेत। समाज काय असतो हेच विसरलेले आहेत। समाज आज असं चित्र दिसतंय, हा समाज मधला स बाजूला गेलाय आणि उरलाय तो ही फॅक्ट आहे। स बाजूला गेलाय म्हणजे काय बाजूला गेलाय? सद्भावना बाजूला गेले, सदहेतू बाजूला गेलाय, संघटना बाजूला गेले, संवेदना बाजूला गेले। तर हा स जो आहे, संवेदना, सदहेतू, सन्मार्ग, हा स जर जोडला तर समाज बनेल। इतका महत्वाचा हा स आहे। तर हा तुटलेला जो स आहे तो जोडण्याची आपल्या सर्वांची, तुझ्यासोबत मी पण आहे,
मी पण ह्याच कामात आहे. आणि तसं काम मला नसतं करायचं तर आज रविवार होता, मी सुद्धा घरामध्ये मस्तपैकी चिकन मटन आणून बसलो असतो टीव्ही समोर. माझ्या घरात सुद्धा 40 इंची टीव्ही आहे, पण नाही बसत. एकही रविवार घरात नाही बसत, एकही रविवार घरामध्ये नाही बसत आहे. चातुर्वर्ण्य पद्धती ही पुन्हा पुन्हा लादण्यासाठी त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या पावराने कथा तयार केल्या. कथाला काय आधार असतो, कथेला काय आधार आहे, काही नाही, झिरो. या मनगडित कथा आहे, या मनगटित आहे, आणि म्हणून याच्यावर विश्वास ठेवणं सोडून द्या. आमच्या ताई का एवढ्या जोरजोरात मनापासून बोलत होत्या, त्या लीलावती कथावती सरांनी पण वेगवेगळे कथाच्या मार्फत लादलेला आहे. कशाच्या मार्फत लादलेला आहे? सत्यनारायणची पूजा कथेच्या शिवाय दुसरं काय आहे? प्रसादाचं हे नाही केलं तर काय होईल, तुमचं नुकसान होईल. बरोबर आहे. आता पण त्या लक्ष्मीचं पूजन असतं, 10 पुस्तकं जर नाही वाटले तर काय होईल, पुढच्या वेळेला तुला नवरा नाही भेटणार, असं काहीतरी आहे ना? असं काहीतरी आहे ना? मला सांगा, याच्यामध्ये कोट्यावधीची उलाढाल आहे. एक पुस्तक कितीचं मिळतं ताई, कोण करतं गायच्या? किती रुपयाचं मिळतं लक्ष्मीचं ते पुस्तक ताई? 5 रुपये समजू आपण. किती? 5 रुपये. एक भगिनी दर 10 पुस्तकं जर केली तर किती होणार? हा करोडो रुपयाचा आहे. बरोबर आहे. म्हणून या ज्या काही वेगवेगळ्या पौराणिक कथा आहे याच्यापासून आम्ही अलिप्त राहिलं पाहिजे. या पुराण, वेद, महाभारत, रामायण यामध्ये समारा शब्दाचा माहिती मिळते. पण नक्की आली कुठून? वेद जे आहे हे वेद कुठून आले? वेद जे आहे या वेदातून वर्णव्यवस्था आली, आणि वर्णव्यवस्थेतून जाती व्यवस्था. हे वेद आले कधी? इसवी सन पूर्व 1500 ते 1200. आजचं वर्ष चाललं 2018, म्हणजे जवळपास 3500 वर्षापूर्वी याची